आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक तालुक्यातील सारूर, राजूर, बहुला आणि विल्होळी परिसरातील नियमबाह्य स्टोन क्रशरवर महसूल विभागानं मोठी धडक कारवाई केली आहे। शासनाच्या नियमांचं आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांचं उल्लंघन करणाऱ्या तब्बल 47 स्टोन क्रशरचा वीज पुरवठा महावितरणाच्या मदतीनं तात्काळ खंडित करण्यात आला आहे। ही कारवाई सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे आणि नाशिकचे तहसीलदार पंकजकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे। महसूल विभागाच्या तपासणीत अनेक स्टोन क्रशरवर अनधिकृत उत्खनन, प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक यंत्रणा नसणे आणि शासनाच्या अटींचं उल्लंघन करून व्यवसाय सुरू ठेवणे अशा गंभीर बाबी आढळून आल्या। त्यामुळे पर्यावरणाची हानी आणि शासनाच्या महसुलाचे नुकसान होत असल्यानं ही कठोर कारवाई करण्यात आली। या मोहिमेत मंडळ अधिकारी सत्यजित गोसावी, ग्राम महसूल अधिकारी अरुण फसाळे, कैलास अहिरे, सुधीर कदम, गणेश कोळी, अरुण मोरे आणि चंपालाल चव्हाण यांनी सहभाग घेतला। तसेच महावितरणचे सहाय्यक अभियंते NR भोर आणि KS जायभावे, कनिष्ठ अभियंता VG सूर्यवंशी तसंच वरिष्ठ तंत्रज्ञ YB ढमाले, SG शेख, AR चौधरी, मंगेश दवंगे आणि कमलेश पाटील यांनी वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली। यावेळी तहसीलदार पंकजकुमार पवार यांनी नागरिकांना आवाहन केले की नाशिक तालुक्यात कुठेही अनधिकृत किंवा पर्यावरण नियमांचं उल्लंघन करणारा स्टोन क्रशर आढळल्यास त्याची माहिती थेट तहसील कार्यालय, संबंधित ग्राम महसूल अधिकारी किंवा मंडळ अधिकाऱ्यांना द्यावी। शासनाच्या अटींचं उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहील असा इशाराही त्यांनी दिलाय।